हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपला चालू आहे मॅथमॅटिकल लॉजिक आणि ज्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.2 स्टडी करतोय. त्याच्यामध्ये 1.2 मधले पहिले 2 क्वेश्चन आपले ऑलरेडी झालेत. आज तिसरा क्वेश्चन बघायचा आहे, ज्याच्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. तर हा पॉईंट काय आहे आणि त्याच्यावरचा क्वेश्चन आपण स्टडी करणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. चला तर स्टार्ट करूया आपला व्हिडिओ. टॉपिक आहे टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन अँड कॉन्टिंजन्सी. खूप सोपं आहे बघा. टॉटॉलॉजी म्हणजे काय? द स्टेटमेंट पॅटर्न whose truth value is true for all possible combination of truth values of its prime component is called tautology and it is denoted by the letter T. सिंपल आहे. तुम्हाला जे स्टेटमेंट पॅटर्न दिलेलं असणार आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नचा ट्रूथ टेबल आपल्याला बनवायचा आहे आणि त्या ट्रूथ टेबलच्या लास्ट कॉलमच्या जर सगळ्या व्हॅल्यू म्हणजे स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या ट्रूथ व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर त्याला आपण म्हणणार टॉटॉलॉजी. त्या सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स आल्या तर त्याला आपण म्हटणार कॉन्ट्राडिक्शन. आणि जर त्या दोन्ही मिक्स आल्या म्हणजे ट्रू काही आणि काही फॉल्स तर त्याला आपण म्हणणार कॉन्टिंजन्सी. अगदी 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 सोपं आहे. जस्ट क्वेश्चन दिल्यानंतर आपण त्याचा ट्रूथ टेबल बनवणार. जो लास्ट कॉलमचे ज्या व्हॅल्यूज असतात म्हणजेच जे आपल्या स्टेटमेंट पॅटर्नचे ट्रूथ व्हॅल्यूज असतात त्या जर सर्व ट्रू आल्या तर टॉटॉलॉजी, फॉल्स आल्या तर कॉन्ट्राडिक्शन आणि जर दोन्ही मिक्स आल्या तर त्याला म्हणायचं कॉन्टिंजन्सी. टॉटॉलॉजी दाखवतं स्मॉल टी या लेटरने. स्मॉल टी दॅट मीन्स टॉटॉलॉजी, स्मॉल सी दॅट मीन्स कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सीसाठी कुठलंही लेटर नाही आहे. तर अगदी सोपा पॉईंट आहे. आपण लगेच एक्सरसाइजचा क्वेश्चन घेऊया म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. सो हा आहे क्वेश्चन नंबर 3. एक्झामाइन वेदर इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टॉटॉलॉजी ऑर अ कॉन्ट्राडिक्शन ऑर अ कॉन्टिंजन्सी. आपण ट्रूथ टेबल बनवूया आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल की ते काय आहे नेमकं. तर पहिलं क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन, पी आणि क्यू दोन स्टेटमेंट आहेत. सो फर्स्ट जो कॉलम असणार आहे तो आपला असेल पी, सेकंड कॉलम असेल क्यू, त्याच्यानंतर थर्ड कॉलम येईल पी कंजक्शन क्यू, फोर्थ कॉलम असेल क्यू डिजक्शन पी अँड लास्ट फिफ्थ कॉलम असेल पी कंजक्शन क्यू इम्प्लाइज क्यू डिजक्शन पी. दॅट मीन्स 3 आणि 4 याच्यामध्ये आपल्याला इम्प्लिकेशन घ्यायचे. सो द व्हॅल्यूज ऑफ पी आर ट्रू, ट्रू, फॉल्स, फॉल्स. हिअर ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. कंजक्शन दॅट मीन्स फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, दुसरं ट्रू असेल तर आन्सर ट्रू, अदरवाइज फॉल्स. डिजेक्शन दॅट मीन्स फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, फॉल्स, सेकंड फॉल्स, देन आन्सर फॉल्स, रिमेनिंग आर ट्रू. आणि थर्ड आणि फोर्थ मध्ये इम्प्लिकेशन सांगतं की जर पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स. पण इथे बघा, इथे ट्रू आहे, इथे ट्रू आहे, म्हणून याचा आन्सर ट्रू येईल. आणि या तिन्ही केसमध्ये पहिलं फॉल्स आहे म्हणजे सगळ्या आन्सर इथे आपल्याला ट्रूथ मिळणार आहे, कुठलाही आन्सर आपल्याला फॉल्स मिळणार नाहीये. सो ऑल दी व्हॅल्यूज आर ट्रू अँड हेन्स वी कॅन से दॅट all the values of column number 5 are true, therefore it is tautology. अगदी सिंपल आहे. हा जो लास्ट आपला जो कॉलम आलेला आहे याच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या म्हणजे ह्या स्टेटमेंट पॅटर्नच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू आल्या म्हणून हे टॉटॉलॉजी आहे. आणि जर ह्या फॉल्स आल्या असतात तर ते कॉन्ट्राडिक्शन असतं आणि जर टी आणि एफ मिक्स असतं तर आपण त्याला कॉन्टिंजन्सी म्हटलं असतो. अगदी सोपं आहे. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. सेकंड वन, फर्स्ट कॉलम अगेन पी, सेकंड कॉलम क्यू, थर्ड कॉलम निगेशन पी घेऊया, इथे निगेशन आहे म्हणून. फोर्थ कॉलम इज पी इम्प्लाइज क्यू, कॉलम इज निगेशन पी डिजेक्शन क्यू and last sixth one is P implies Q, double implication, negation P, dejection Q. म्हणजेच 4 आणि 5 याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला. सो द फर्स्ट व्हॅल्यू इज ट्रू, ट्रू and false, false, true, false alternately. Negation of first column that is false, false, true, true. Implication that means first value true, second false, then answer false, remaining values are true. Negation P, third column आणि second column याच्यामध्ये disjunction F, F, F,
रिमेनिंग व्हॅल्यूज आर ट्रू. आणि 4 आणि 5 मध्ये डबल इम्प्लिकेशन सांगतं जर बोथ व्हॅल्यू सेम असेल तर आन्सर ट्रू. बोथ ट्रू ट्रू, बोथ फॉल्स ट्रू, both true and true. Truth values of last column are true, therefore it is tautology. ठीक आहे, अगदी सोपे सोपे क्वेश्चन आहेत. जाऊया थर्ड कडे. थर्ड क्वेश्चन, फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q, दोन्हीचं निगेशन आहे, म्हणजे सो निगेशन P आणि निगेशन Q दोन्ही लागणार आहे आपल्याला. निगेशन P आणि निगेशन Q याच्यामध्ये कंजक्शन घ्यायचं आहे आणि ह्या कॉलमचं म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, जो फोर्थ नंबरचा कॉलम आहे त्याचं निगेशन घ्यायचं आपल्याला फिफ्थ नंबरच्या कॉलम मध्ये. सो इट्स निगेशन ऑफ निगेशन P कंजक्शन निगेशन Q अँड लास्ट वन सिक्स नंबरचा कॉलम. त्याच्यामध्ये आपल्याला हा जो सिक्स नंबरचा जो कॉलम आहे त्याचा आपल्याला Q बरोबर डिजेक्शन घ्यायचं आहे. सो निगेशन ऑफ निगेशन P कंजक्शन निगेशन Q याचं घ्यायचं आपल्याला डिजेक्शन विथ Q. सो हिअर ट्रू ट्रू false false, true false, true false. P चं निगेशन येईल false false, true true. Q चं निगेशन false true false true. थर्ड आणि फोर्थ मध्ये कंजक्शन दॅट मीन्स फर्स्ट ट्रू, सेकंड ट्रू, देन आन्सर ट्रू, otherwise false. Negation of fifth column that means false होईल true and true चं होईल false. आणि या सिक्स नंबरच्या कॉलमचं तुम्हाला घ्यायचं आहे सेकंड नंबरच्या कॉलम बरोबर डिजेक्शन that means both values are false, then we get false, remaining values are true. तर लास्ट कॉलम मध्ये आपला बघा, लास्ट कॉलम मध्ये काय येत आहे, आपल्या दोन्ही व्हॅल्यूज येत आहेत, म्हणजे तीन व्हॅल्यू ट्रू आहेत आणि लास्ट व्हॅल्यू फॉल्स आहे. देअरफॉर इट इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्टिंजेन्सी. इथेच फोर्थ क्वेश्चन पण दिलाय, तो पण लगेच सॉल्व्ह करून घ्या. फर्स्ट आणि फिफ्थ पाचच कॉलम लागणार आहेत आपल्याला. फर्स्ट कॉलम आहे P, सेकंड वन इज Q, third one is P implies Q, fourth one is P implies Q, conjunction Q, and last one fifth column is 4 implies 1 असं असेल. फोर्थचं आपल्याला 1 बरोबर इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. सो ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. P implies Q that means TFF otherwise true. Q बरोबर conjunction that is TTT TTT and otherwise false. पुढचं घ्यायचं आहे आपल्याला फर्स्ट बरोबर इम्प्लिकेशन that is TFFF. Here we get the value F and remaining three values are true. So it is also the example of contingency. कारण याच्यामध्ये पण बघा इथे जी थर्ड व्हॅल्यू आहे ती फॉल्स आली आहे आणि बाकीच्या तीन व्हॅल्यू ट्रू आल्या, म्हणजे ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू मिक्स आहे. सो इट इज ऑल्सो दी एक्झाम्पल ऑफ. जाऊया पुढच्या क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 5, फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q, निगेशन ऑफ Q आणि P दोन्ही आहे. सो थर्ड नंबरचा कॉलम असेल निगेशन ऑफ P, फोर्थ नंबर कॉलम इज निगेशन Q, फिफ्थ नंबर कॉलम इज P implies Q, सिक्स्थ नंबर कॉलम इज P implies Q, conjunction negation Q, and last seventh one is implies negation P आहे 3 मध्ये, म्हणजे 6 implies 3 आपल्याला घ्यायचे. So here are the values true true false false, true false true false, false false true true, then false true false true. P implies Q that means second value is false, remaining 3 values are true. 6 मध्ये करायचे 5 आणि 4 ह्या दोघांमध्ये कंजक्शन, 5 आणि 4 मध्ये कंजक्शन दॅट मीन्स TTT अदरवाइज फॉल्स. आणि 6 आणि 3 मध्ये इम्प्लिकेशन म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तरच आन्सर फॉल्स येतं. पण या तिन्ही कंडिशनमध्ये पहिलं फॉल्स आहे, म्हणजे इथे सगळ्या ठिकाणी आपला आन्सर ट्रूच येणार आहे. आणि लास्ट कंडिशनमध्ये इथे ट्रू आहे आणि इथे ट्रू आहे, म्हणजे याचे आन्सर ट्रूच येईल. ऑल दी व्हॅल्यूज ऑफ लास्ट कॉलम, ह्या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत all the values of last column are true, so it is a tautology. हे कसलं एक्झाम्पल आहे तर टॉटॉलॉजीचं आहे. तसंच आता 6 नंबरचं पण सॉल्व्ह करूया आपण. 6 नंबर, फर्स्ट कॉलम P, सेकंड वन इज Q, थर्ड वन इज निगेशन Q, फोर्थ वन इज P डबल इम्प्लिकेशन Q, फिफ्थ वन इज P implies negation Q, and sixth one is 4. त्याचं घ्यायचं आहे कंजक्शन आपल्याला 5 बरोबर, 4 आणि 5 चा कंजक्शन. सो हिअर आर द व्हॅल्यूज ट्रू ट्रू false false, true false
true, false. Negation of Q, that means false, true, false, true. Double implication, that means both values are same असतील तर answer true, otherwise false. फर्स्ट आणि थर्ड नंबरच्या कॉलम मध्ये इम्प्लिकेशन, फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स, देन आन्सर फॉल्स, रिमेनिंग व्हॅल्यूज आर ट्रू. आणि नंतर 4 आणि 5 याच्यामध्ये कंजक्शन, कंजक्शन सांगता जर दोन्ही व्हॅल्यू ट्रू असतील तरच आन्सर ट्रू, अदरवाइज फॉल्स. तर हा जो लास्ट कॉलम झाला, या लास्ट कॉलम मध्ये आपल्याला काय मिळते, ट्रू आणि फॉल्स या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिक्स मिळतात, म्हणजे 3 व्हॅल्यू ट्रू आहेत आणि फॉल्स आहेत आणि एक व्हॅल्यू ट्रू आहे. So the last column contains false and true values, so it is the example of contingency. It is the example of contingency. तर जाऊया 7th आणि 8th नंबरचा क्वेश्चन बघूया. 7th नंबर, फर्स्ट कॉलम अगेन P, सेकंड वन इज Q, थर्ड वन इज negation Q, फोर्थ वन इज negation Q, कंजक्शन P, फिफ्थ मध्ये याचंच निगेशन घ्यायचं, फोर्थचं निगेशन. So negation of negation Q, conjunction P, and last 6 मध्ये काय करायचं, 5 आणि 2 याच्यामध्ये आपल्याला यूज करायचं conjunction. So here true, true, false, false, true, false, true, false, false, true, false, true. 4, 3 आणि 1 याच्यामध्ये conjunction, conjunction second value is true and remaining 3 values are false. याचं निगेशन म्हणजे false होईल ट्रू आणि ट्रूचं होईल false. आणि लास्ट 5 आणि सेकंड याच्यामध्ये पुन्हा कंजक्शन, कंजक्शन दॅट मीन्स टी टी टी, याची पण इथे पण थर्ड आणि फर्स्ट व्हॅल्यू ह्या ट्रू येतात आणि बाकीच्या व्हॅल्यू ह्या फॉल्स येतात. सो इट इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ कॉन्टिंजेन्सी, हे पण कॉन्टिंजेन्सीच एक्झाम्पल आहे. 8 नंबरचं सॉल्व करूया. फर्स्ट कॉलम P, सेकंड कॉलम Q, थर्ड कॉलम निगेशन Q, फोर्थ कॉलम असेल P कंजक्शन निगेशन Q, त्यानंतर आहे फिफ्थ वन इज P इम्प्लाइज Q, अँड सिक्स्थ वन इज 4 आणि 5 जो आहे याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आपल्याला, म्हणजे P कंजक्शन निगेशन Q, डबल इम्प्लिकेशन P इम्प्लाइज Q. तर पहिल्या 3 कॉलम, पहिल्या 3 व्हॅल्यू तर ह्याच कॉलमच्या आहेत, आपण ॲज इट इज इथे पेस्ट करून टाकूया. पुढे आपल्याला घ्यायचं आहे P कंजक्शन निगेशन Q, कंजक्शन दॅट मीन्स टी टी टी, रिमेनिंग व्हॅल्यूज आर फॉल्स, तर ह्या 3 व्हॅल्यू फॉल्स येतील. P इम्प्लाइज Q, सेकंड व्हॅल्यू फॉल्स, बाकीचे सगळ्यात ट्रू. आणि 4 आणि 5 मध्ये डबल इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन जर दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर ट्रू नाहीतर फॉल्स, सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळतील. सगळ्या व्हॅल्यू फॉल्स मिळाल्या म्हणजेच आपल्याला हे कसलं एक्झाम्पल आहे, तर हे आहे कॉन्ट्राडिक्शनचं एक्झाम्पल. कॉन्ट्राडिक्शन, कारण सगळ्या लास्ट ज्या कॉलमच्या व्हॅल्यूज होत्या ह्या सगळ्या व्हॅल्यू फॉल्स मिळाल्यात आपल्याला. So it is the example of contradiction. Last 2 question राहिलेत, 9 and 10. So let's solve it. Question number 9. P, Q, R 3 स्टेटमेंट आहेत म्हणून 8 रोज येतील आपले. So first column is P, second one is Q, and third one is R. Negation आहे, so fourth column is negation P. Fifth column is negation P implies Q. Sixth number column is P conjunction R. 7th नंबर कॉलम मध्ये करायचं आपल्याला 5 and 6 याच्यामध्ये कंजक्शन. सो इट इज निगेशन ऑफ P implies Q, कंजक्शन P कंजक्शन R. सो हियर द व्हॅल्यूज ऑफ P आर, पहिल्या 4 व्हॅल्यू ट्रू and then 4 values are false. First 2 true and then 2 false, and repeat, and again it is true false alternately. P चा निगेशन म्हणजे पहिले 4 व्हॅल्यू फॉल्स आणि उरलेल्या 4 व्हॅल्यू ट्रू. निगेशन P and Q म्हणजे सेकंड, फोर्थ अँड सेकंड याच्यामध्ये इम्प्लिकेशन घ्यायचं. इम्प्लिकेशन म्हणजे TF असतं. सो फक्त जी सेकंडच्या सेकंड लास्टच्या 2 व्हॅल्यूज आहेत त्या फॉल्स मिळतील, बाकीच्या सगळ्या 6 व्हॅल्यूज आपल्याला ट्रू मिळणार आहेत. P आणि R मध्ये कंजक्शन, so here we get T, F, T, again F, and remaining all values are false. And last 5 आणि 6 याच्यामध्ये conjunction that is T, 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 otherwise false, T, false, false. So the column number 7 consists 2 values true and remaining 6 values are false. So it is also the example of contingency. जर दोन्ही व्हॅल्यू मिक्स येत असेल तर ते एक्झाम्पल असतं कॉन्टिंजेन्सीचं. तर लास्ट आपला 10 नंबरचा क्वेश्चन राहिला आहे, लास्ट क्वेश्चन. यामध्ये पण आर आहे. सो मी पहिले 3 कॉलम सेम ठेवले आहेत.
फोर्थ कॉलम घेऊया. फोर्थ कॉलम मध्ये येईल निगेशन आहे, क्यूचं निगेशन आहे, सो इथे येईल निगेशन क्यू. त्यानंतर फिफ्थ मध्ये येईल निगेशन क्यू डिजेक्शन आर. सिक्स्थ असेल पी इम्प्लाइज निगेशन क्यू डिजेक्शन आर, म्हणजे फर्स्ट आणि फिफ्थ या नंबरच्या कॉलम मध्ये इम्प्लिकेशन. त्यानंतर 7 नंबरचा जो कॉलम असेल तो असेल क्यू इम्प्लाइज आर, म्हणजे हा ब्रॅकेट. त्याच्यानंतर 8 मध्ये आपल्याला घ्यायचंय P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. सो P आहे फर्स्ट कॉलम मध्ये, Q इम्प्लाइज R आहे 7 मध्ये. फर्स्ट आणि 7 मध्ये इम्प्लिकेशन घ्यायचंय. 9 नंबरच्या कॉलम मध्ये आपल्याला ह्या सगळ्याचं निगेशन घ्यायचंय. सो 9 नंबर इज निगेशन ऑफ 8 म्हटलं तरी चालेल. दॅट इज निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R. आणि लास्ट 10 नंबरचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचे 6 आणि 9 याच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन. 6 आणि 9 मध्ये डबल इम्प्लिकेशन. सो 6 इज P इम्प्लाइज निगेशन Q डिजेक्शन R, डबल इम्प्लिकेशन निगेशन ऑफ P इम्प्लाइज Q इम्प्लाइज R याप्रमाणे. तर Qचं निगेशन फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. Q आणि R चं डिजेक्शन सेकंड व्हॅल्यू फॉल्स, सिक्स्थ व्हॅल्यू फॉल्स, रिमेनिंग व्हॅल्यूज आर ट्रू. फर्स्ट आणि फिफ्थ मध्ये इम्प्लिकेशन. फर्स्ट आणि फिफ्थ मध्ये इम्प्लिकेशन म्हटल्यावर सेकंड व्हॅल्यू येईल फॉल्स आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू ट्रू. Q इम्प्लाइज आर, सेकंड व्हॅल्यू इज फॉल्स. हे दोन कॉलम बघायचे आपल्याला. सेकंड व्हॅल्यू फॉल्स, सिक्स्थ व्हॅल्यू इज ऑल्सो फॉल्स अँड रिमेनिंग व्हॅल्यूज आर ट्रू. फर्स्ट आणि 7 मध्ये इम्प्लिकेशन. अगेन सेकंड व्हॅल्यू फॉल्स, हा कॉलम आणि हा कॉलम. सेकंड व्हॅल्यू फॉल्स अँड ऑल आर रिमेनिंग ट्रू. इट्स निगेशन, दॅट मीन्स first value is false, true and remaining are false. And last one 6 and 9, column number 6 and column number 9 याच्यामध्ये इम्प्लिकेशन घ्यायचे. डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन दोन्ही व्हॅल्यू सेमच असल्या पाहिजे. दोन्ही व्हॅल्यू सेम कुठल्याच कंडिशन मध्ये येत नाही. इथे टी आहे तर इथे एफ आहे, इथे एफ आहे तर इथे टी आहे आणि बाकी सगळे खाली इकडे टी सगळे एफ. जर दोन्ही व्हॅल्यू सेम असले तर आपल्याला टी मिळतं, अदरवाईज फॉल्स मिळतं. तर आपला जो लास्ट नंबरचा 10 नंबरचा कॉलम आहे याच्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला फॉल्स मिळणार आहे आणि सगळ्या व्हॅल्यू फॉल्स याचा अर्थ होतो दिस इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्ट्राडिक्शन. सगळ्या व्हॅल्यू आपल्या फॉल्स मिळाल्या. हिअर वी कम्प्लीटेड आवर एक्सरसाइज 1.2. पुढचं पाठ आपण नेक्स्ट व्हिडिओत बघूया.